नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आलो आहे कन्नमन नगर विक्रोळीमध्ये आणि साईट व्हिजिट करण्यासाठी. संकेत क्रमांक आहे 538 आणि 539 आणि पॉकेट 2 आणि बिल्डिंग नंबर आहे 3ABC आणि 2A. तर इकडे आहे शिवाई चौक. ठीक आहे, GPS वर तुम्ही शिवाई चौक लोकेशन टाका आणि त्याच्यासमोर माझ्यासमोर ही जी लेफ्ट साईडला बिल्डिंग दिसते ती आहे 2A आणि B आणि राईट साईडला जी दिसते ती 3ABC. दोन्ही बिल्डिंग्स आहेत. या दोन्ही बिल्डिंग्स MIG कॅटेगरीसाठी आहेत. ही जी लेफ्टला जी बिल्डिंग आहे तिचा संकेत क्रमांक आहे 538 538 आणि ही जी आहे ती 539. कार्पेट जवळजवळ 840चा कार्पेट आहे आणि प्राईज याची 1.5 करोडच्या आसपास आहे. इकडे
थोडीशी प्रोजेक्टबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. तर संकेत क्रमांक 538 आहे. त्याच्यामध्ये बिल्डिंग 2A आहे. ठीक आहे, तिकडे जवळजवळ 480 फ्लॅट्स दिलेले आहेत म्हाडाने 2AB आणि तेच संकेत क्रमांक 539 जे आहे, ठीक आहे, तिथे बिल्डिंग नंबर 3ABC आहे. 3ABC इकडे जवळजवळ 750 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत. तर दोन्ही बिल्डिंग बाजूबाजूला आहेत, जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं. आणि नाही म्हटलं तरी 700 आणि 400 म्हणजे जवळजवळ 1200च्या अराउंड फ्लॅट्स एकाच स्कीम मोडमध्ये, म्हणजे 2500 फ्लॅट्सची जी लॉटरी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 फ्लॅट्स हे एकाच स्कीम कोडमध्ये दिले. एक म्हणजे याचं पोझिशन डेट, त्याचं पोझिशन डेट जर तुम्ही बघाल तर इथे लिहिलेलं आहे डिसेंबर 2032, म्हणजे जवळजवळ अजून 6 वर्ष आहे त्याला पोझिशन मिळायला. पण मला असं वाटतं की एवढा 6 वर्ष लागणार नाही. मला असं वाटतं की ज्या प्रकारे काम, आणि मी काम बघितलं आणि साईट व्हिजिट केले, मला असं वाटतं पुढच्या 4 वर्षामध्ये ही बिल्डिंग किंवा हा प्रोजेक्ट रेडी व्हायला पाहिजे. ठीक आहे, तरी रेरा वेबसाईटमध्ये 2032 यांनी दिलेला आहे. आता 2032ला पोझिशन आहे, जवळजवळ 6 वर्ष आहेत अजून. तरीसुद्धा मला कळलेलं नाही की हे 1500 फ्लॅट्स आत्ता का लॉटरीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या लोकांनी. थोडंसं पोझिशन 1 वर्षावर असलं असतं तर जर इन्क्लूड केलं असतं तर बरं झालं असतं, पण असून दे. आता याच्यानंतर अजून थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे या प्रोजेक्टबद्दल. हां, आता तुम्ही बघू शकता बिल्डिंग नंबर 2A आणि 2B. तर बिल्डिंग नंबर 2Aमध्ये जवळजवळ 240 फ्लॅट्स आहेत आणि 2Bमध्ये सुद्धा 240 फ्लॅट्स आहेत. असे मिळून बिल्डिंग नंबर 2AB मध्ये 480 फ्लॅट्स आहेत. तसंच बिल्डिंग नंबर 3A, 3B आणि 3C, तर 3Aमध्ये 247 फ्लॅट्स आहेत, 3Bमध्ये 247 फ्लॅट्स आहेत आणि 3Cमध्ये सुद्धा 247 फ्लॅट्स आहेत. तर असे मिळून टोटल 741 फ्लॅट्स हे 3ABC मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरवरती किती फ्लॅट्स आहेत हे आता आपण बघून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता फ्लोअर 1चं जर आपण बघितलं तर प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स आहेत. 101 पासून ते 108 पर्यंत. तर प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स आहेत. सिमिलरली थर्ड फ्लोअरला बघितलं तर 301 पासून ते 308 पर्यंत. तर प्रत्येक फ्लोअरला हे 8 फ्लॅट्स असणार आहेत म्हाडाचे. ठीक आहे, आता आपण थोडंसं अजून पार्किंगबद्दल पण जाणून घेऊया. हां, तर आता ही आहे पार्किंगचे डिटेल्स. तर तुम्ही बघू शकता बिल्डिंग नंबर 2A साठी जवळजवळ 60 रिझर्व केलेले आहेत त्यांनी. 60 टू व्हीलरसाठी पार्किंग रिझर्व केलेली आहे आणि 243 जी आहे ती 4 व्हीलरसाठी रिझर्व केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण यांनी दिलेलं आहे की स्टिल्ट आणि ग्राउंड किती पार्किंग असणार आहे, त्याच्यानंतर पोडियम पार्किंग किती असणार आहे, क्लोज्ड आणि कवर्ड पार्किंग किती असणार आहे. तर पार्किंग असणार आहे म्हाडाच्या बिल्डिंगला. ठीक आहे, तर 60 टू व्हीलरची पार्किंग आहे आणि जवळजवळ 243 पार्किंग हे 4 व्हीलरसाठी असणार आहे. हे आहे बिल्डिंग नंबर 2A ची पार्किंग. तसंच बिल्डिंग नंबर 2Bचं पार्किंगमध्ये पण सेम आहे. तिकडे सुद्धा 60 टू व्हीलर्सची पार्किंग दिलेली आहे आणि 4 व्हीलरसाठी 244 पार्किंग दिलेली आहे. तसंच बिल्डिंग नंबर 3A मध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे सुद्धा जवळजवळ 62 पार्किंग टू व्हीलरसाठी दिलेली आहे आणि 247 पार्किंग 4 व्हीलरसाठी दिलेली आहे. तसंच 3B सुद्धा सेम आहे. 62 पार्किंग टू व्हीलरसाठी आहे आणि 252 पार्किंग 4 व्हीलरसाठी आहे. आणि 3C पण तेच आहे. 62 पार्किंग टू व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी 352 पार्किंग. नंतर जे ते कन्व्हिनियन्स शॉप्स आहेत. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले की कांजूरबागमध्ये डम्पिंग ग्राउंड आहे तर त्याचा स्मेल येतो का वगैरे. तर मी स्वतः तिकडे राहिलेलो आहे काही वर्ष. तर डम्पिंगचा जो स्मेल आहे हा सतत नसतो दिवसभरात, पण हा मध्ये मध्ये येत राहतो. तुम्ही त्या हायवेने जरी गेला तरी तुम्हाला तो स्मेल जाणवतो. शिवाय पावसाळ्यामध्ये सुद्धा थोडं याचं प्रमाण जास्त असतं असं मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे आणि मला नागरिकांकडून सुद्धा कळलेलं आहे. तर तिकडे असं नाही की 24 तास डम्पिंगचा स्मेल होतो, असं काही प्रकार नाही आहे. लोक तिथे राहत आहेत. तर हे एक डाऊट होता बऱ्याच लोकांचा. म्हटलं मी ते पण तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.